या उन्हाळ्यात रसरशीत थंडगार काहीतरी गोड पदार्थ जर तुम्हाला खायचा असेल ना, तर हा पदार्थ तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. अगदी घरच्या साहित्यात बनून तयार होतो आणि अप्रतिम लागतो. चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा स्टीलची कढई किंवा पातेलं घ्यायचं, जे जाड बुडाचं असलं पाहिजे. त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं. गॅस सुरू करायचा आणि मी घातलेली आहे आपल्या घरात मेजरिंग कप किंवा वाटी जर असेल तर अर्धी वाटी साखर. साखरेचं प्रमाण आपल्या चवीनुसार आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. दुधाला छान उकळी आली की वाटीमध्ये 2 पोह्याचे चमचे भरून कस्टर्ड पावडर घ्यायची. व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मी वापरलेली आहे. त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं, सगळ्या त्याच्या गुठळ्या काढायच्या. व्यवस्थित मिक्स झालं की आपलं जे दूध आपण उकळायला ठेवले त्यामध्ये थोडं थोडं करून हे कस्टर्ड पावडर व दुधाचं मिश्रण घालायचं. तुम्ही बघू शकता या प्रकारे अगदी कमी गॅसवर थोडं थोडं मिश्रण घालून याला हलवत राहायचं, म्हणजे यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत. कस्टर्ड पावडर घातल्यानंतर एक 5 मिनिटासाठी आपल्याला कमी गॅसवर याला आणखी उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. तुम्ही जर इथं पॅकेटचं फुल फॅट दूध वापरलं हा पदार्थ आणखी छान होईल. पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 वाटी आंब्याचा गर. मिक्सर फिरवलेला आंब्याचा गर घातलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. अगदी थंडगार करून घ्यायचं आहे. मस्त मँगो फ्लेवरचं आपलं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे. आता काय करायचं, कुठलाही ब्रेड वापरायचा आहे ज्याच्या कडा कापलेल्या असतील. मी इथं गव्हाच्या पिठाचा ब्रेड वापरलेला आहे. चौकोनी या प्रकारे भांडं घ्यायचं किंवा तुम्ही नॉर्मल ताट जर तुमच्याकडे असेल किंवा एखादा चौकोनी डब्बा असेल तर तो घ्यायचा. त्यामध्ये या प्रकारे खाली ब्रेडचा लेअर लावून घ्यायचा आणि वर या प्रकारे आपण तयार केलेलं आंब्याचं कस्टर्ड घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित असा लेअर तयार करायचा. 8 ब्रेडचे तुकडे आपण इथं वापरणार आहोत आणि त्यासाठी मी जे दुधाचं प्रमाण सांगितलेलं आहे, अर्धा लिटर दुधाचं प्रमाण अगदी परफेक्ट होऊन जातं. या प्रकारे हा लेअर पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपलं कस्टर्ड खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही. 2 चमचे कस्टर्ड पावडर या सगळ्या मिश्रणासाठी अगदी पुरेशी होते आणि साखरेचं प्रमाणसुद्धा परफेक्ट होतं. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आणखी एक ब्रेडचा लेअर लावायचा आहे. वरून उरलेलं सगळं कस्टर्ड घालायचं आहे आणि ड्रायफ्रूटचे काप आपल्याला घालायचे आहेत. मी इथं बदामाचे काप घातलेले आहेत. पिस्ता घालू शकता, काजू घालू शकता, चेरीसुद्धा मी इथं वापरलेली आहे आणि वरून चांदीचं वर्क लावलेलं आहे, ज्यामुळे ही मिठाई अगदी बाजारातल्यासारखी आपल्याला दिसते. तुम्ही जर खूप गोड आंबा इथं वापरत असताल, केशर आंबा वगैरे, तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी करायचं. व्यवस्थित आपला ब्रेड इथं मुरून तयार होतो. कुठेही आपल्याला ब्रेड भाजून घ्यायची गरज नाही. मस्तपैकी हे आपलं डेझर्ट तयार आहे. आता याला आपल्याला नॉर्मल फ्रीजमध्ये 1-2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. यामुळे काय होतं, हे जे कस्टर्ड आहे ते थंड होऊन पूर्णपणे ब्रेडमध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि अगदी परफेक्ट आपलं स्वीट बनून तयार होतं. तुम्ही बघू शकता कस्टर्ड व्यवस्थित ब्रेडने ॲब्सॉर्ब केले आणि असं नाही की ब्रेड खूप डळमळीत होतोय, अगदी परफेक्ट. तुम्ही आता बघू शकता याचे जर आपण तुकडे केले ना तर ते खूप व्यवस्थित आपल्याला उचलता येतात. आता मी बरोबर याचे तुकडे कापत आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एका ब्रेडचे 4 तुकडे करून डायरेक्ट सुरुवातीलाच तुम्ही याला जेव्हा आपण कस्टर्ड यावर टाकतो तेव्हाच तुकडे करून सुद्धा ठेवू शकता. पण मी या प्रकारे नंतर याचे तुकडे केलेले आहेत. असं केलं तरी काहीच हरकत नाही. तुम्ही बघू शकता मस्त रसरशीत असा आंब्याचं कस्टर्ड घातलेला हा ब्रेड बनवून तयार आहे. तुम्ही याला ब्रेड मँगो कस्टर्ड असं सुद्धा नाव देऊ शकता. खूप अप्रतिम हा पदार्थ लागतो आणि बनवायला खूप सोपं आहे. हे जर तुम्ही कुणाला ताटात किंवा प्लेटमध्ये वाढलं ना तर असं वाटतं खूप भारीचा काहीतरी पदार्थ बनवला आहे, पण यामध्ये काहीच नाही आहे. उन्हाळा आहे, आंब्याचा सीझन संपण्याआधी हा मँगो ब्रेड कस्टर्ड ट्राय करून नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.